लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जगभरातील लोकसंख्या वाढत चालली आहे। प्रत्येक देशाला आपलं स्वतःचं क्षेत्रफळ कमी पडत आहे। त्यासाठी प्रत्येक देश समुद्रात भराव करून क्षेत्रफळ वाढवत आहे, तसेच जंगल तोड करून लोकांना राहण्यासाठी व्यवस्था करीत आहे। तसेच लोकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचा अमर्याद वापर करीत आहे आणि त्यामुळे आपण आपल्या गरजांसाठी निसर्गाचा विध्वंस केला आहे आणि त्यामुळेच आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग सारख्या अतिशय भयावह परिस्थितीशी झुंज देत आहे। आपल्या देशाची ही लोकसंख्या वाढत आहे व त्यांना पुरेसे अन्नधान्य मिळावे यासाठी कमी जागेत जास्त अन्नधान्य पिकवण्यासाठी आज आपण शेतीमध्ये युरिया खत वापरून जास्तीत जास्त अन्नधान्य पिकवत आहे। परंतु या युरिया खतामुळे आपल्या देशातील शेतीची जमीन नापीक होत चाललेली आहे व त्या शेतीत पिकलेले अन्नधान्य खाऊन लोकांना सुद्धा भयावह जीवघेणे आजार होऊ लागले आहेत। नापीक झालेली शेतीची जमीन पुन्हा कशी कसदार होईल यासाठी, तसेच याच शेतातील चारा खाऊन गाई म्हशी सुद्धा चांगल्या प्रतीचं दूध देईनाशी झाले आहेत। सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणामध्ये लोकांना विविध आजार होऊ नये व ते सदैव कार्यक्षम व उत्साही राहावे यासाठी रेनो ऑर्गॅनिक कंपनीने काही मल्टिपल प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आहेत आणि ते प्रोडक्ट वापरल्यामुळे शेतकऱ्यांची जमीन पुन्हा कसदार होणार आहे। तसेच आपल्या गाई म्हशी सुद्धा भरपूर चांगल्या प्रतीचं दूध देणार आहेत आणि यातील काही प्रोडक्ट आपल्यासाठी सुद्धा आहेत। ते जर आपण घेतलं तर आपली रोग प्रतिकार शक्ती व इतर झालेले आजार किंवा आजार होऊ नये यासाठी सुद्धा त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे। आणि रेनो ऑर्गॅनिक्स कंपनीची ही मल्टिपल प्रोडक्ट शेती हिताची, प्राणी हिताची आणि मानव हिताची ही रेनो ऑर्गॅनिक्स कंपनीची मल्टिपल प्रोडक्ट सेल करण्यासाठी जर आम्ही रेनो ऑर्गॅनिक्स कंपनीला जर सहकार्य केलं तर जे कंपनी बरोबर या प्रकारचं सहकार्य करतील त्याला आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात होणार आहे। यासाठीच रेनो ऑर्गॅनिक्स कंपनीने या त्यांच्या मल्टिपल प्रोडक्टची माहिती देण्यासाठी वसई पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आदित्य हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी उत्कृष्ट सेमिनारचं आयोजन केलं आहे। तर आपण पाहूया या प्रोडक्टची माहिती देणारं सेमिनार। मी मोनिका चौगर आपल्या रेनो ऑर्गॅनिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सगळ्यात पहिली विनंती करते मी आपले सीएमडी श्री किरण प्रधान सर, प्रकाश पावले सर, दीपक सुर्वे सर आणि राजेश सर यांनी येऊन दीप प्रज्वलन करावं आणि नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। मोनिका चौगर आप सभी का रेनो ऑर्गेनिक्स में स्वागत करती हूँ। रेनो यानी अति सूक्ष्म या सबसे छोटी चीज रेनो ऑर्गेनिक यानी जहर युक्त खेती के खिलाफ एक छोटी सी शुरुआत। तुम्ही फक्त याचा एक ड्रॉप हातावर घ्यायचा, थोडं चोळायचं आणि लांबून असं श्वास 5-6 वेळा घ्या। कितीही टेन्शन, कितीही थकलेला असाल तरी तुम्हाला रिलॅक्स वाटणार। सकाळच्या वेळ म्हणजे दिवसभर आपण थकून कुठून तरी आलो आणि अंग वगैरे दुखतंय, अंघोळीच्या पाण्यामध्ये 5 थेंब टाका, अंघोळ करा। एवढं बेस्ट वाटेल ना की तुम्ही म्हणाल की बाबा मी काहीच काम केलेलं नाही। डोकं दुखत असेल 1 थेंब घ्या, थोडं चोळा, 5 मिनिटात होतं। पोटामध्ये थोडासा कुठला प्रॉब्लेम असेल 2 ड्रॉप टाका, वरून पाणी टाका, पटदिशन प्या। म्हणजे ह्याचं मल्टीपर्पज आहे। एवढं सुंदर हे प्रोडक्ट आहे। हे दाखवतील साहेब आमचे। प्रत्येकाने एक ड्रॉप घेऊन फक्त स्मेल घ्यायचा, नाकाला आणि डोळ्याला लागू देऊ नका। त्याच्यानंतर आपल्याकडे हार्ट केअर कसं आहे की आता कोरोना आल्यानंतर आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डोस घेतले। काहींच्या शरीरावरती त्याचा सॉरी थोड़ा भावुक हो गया क्योंकि रेनो ऑर्गेनिक चालू करने के पीछे का मकसद बहुत अलग था।
क्योंकि इस इंडस्ट्री में जो नेटवर्क इंडस्ट्री, जैसे साबले सर ने बोला कि लगभग यहाँ पे सारे नेटवर्कर है, लगभग सब लोग कहीं ना कहीं तो कुछ ना कुछ तो 2 रुपए का अर्निंग अपने को एक्स्ट्रा होना चाहिए। इस माध्यम से कहीं ना कहीं तो एक नया अपॉर्चुनिटी ढूंढने का प्रयास करता है। हर जगह कोई ना कोई तो एक अपॉर्चुनिटी नया अपने लिए कुछ एक अच्छी अपॉर्चुनिटी मिलेगा, इसके लिए तलाश में जाता है। लेकिन हर वक्त कहीं ना कहीं तो हम जब कमाने का टाइम आता है उस टाइम कंपनी का सेटर बंद होने का टाइम आता है। यह अक्सर यहाँ पे बैठे हुए हर इंसान के साथ हुआ है, मेरे साथ तो हर बार हो चुका है। एक गिन चुन के 1-2 कंसेप्ट मिले, लेकिन उसके बाद में कभी नहीं मिला मौका। हर इंसान में हर तरीके की